फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा. संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. त्यांना शिक्षाही होणारच आहे. त्यांनी गुन्हा केलाय म्हटल्यानंतर शिक्षा होणारच. फक्त आता ती शिक्षा कमीत कमी व्हावी एवढाच प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तू एकटी इकडे अशी का उभी आहेस? छान वाटतं. थांब. काय सांगणार आहेस तिला? हा, तू माझं बोलणं ऐकू शकतेस हे सांगणार आहेस? माझ्या हातून राघवचा खून करणारी ती व्यक्ती कोण असेल? अंकल, काय हवंय तुला? का माझ्या मागे लागलायस? आणि नक्की आहेस कोण तू? मंदार की राघव? मला सांग, तुमच्या दोघांच्या चेहऱ्यात इतकं साम्य कसं? अंकल, माझ्याकडे तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर नाही आहेत. कारण मी सुद्धा त्याच प्रश्नांची उत्तरं शोधतोय. मला एक कळत नाहीये, त्या दिवशी तू अगदी राघवच्या स्टाईल मध्ये कसं बोललास? माहित नाही मला, पण मला कित्येक दिवसापासून असे विचित्र अनुभव येत आहेत. माझ्यामध्ये कोणाचा तरी संचार होतोय असं वाटतंय मला. कोणतरी वर्चस्व गाजवतोय मला, आणि तो राघवच असतो. काय? राघवच असतो. मी जानूला सुद्धा याबद्दल सांगितलं नाही, पण आता या सगळ्या गोष्टींमुळे वेळ लागायची पाळी आली मला. म्हणून आज तुमच्याकडे आलो. अंकल, तुमचा तो नोकर राघव, त्याचे कोणतरी नातेवाईक असतील, कोणतरी जवळचं असेल, बायको, मुलगा, कोणतरी. नाही, राघवने लग्न नव्हतं केलं. तो एकटाच होता. कसं शक्य आहे? आमच्या चेहऱ्यातलं साम्य, मी राघव आहे असं मला भास होणं, हे सगळे योगायोग नसू शकतात. अंकल, तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे? पुनर्जन्म? आतापर्यंत या सगळ्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. पण आता परिस्थितीच अशी आली आहे की या सगळ्यांवर विश्वास ठेवणं भाग पडतंय मला. पण मंदार, एक गोष्ट आज मी ठामपणे सांगू शकतो. राघवचा खून मी केला नाहीये. मी राघवला नाही मारलं. मी त्याला मारायला गेलो होतो, आमची बाचाबाची झाली, पण त्याचा खून मी नाही केला. खरा खून कोणीतरी वेगळाच आहे.
चंद्रिकाजी, हा गुन्हा मीच केलाय. मीच राघवचा खून केलाय. मीच मारलं त्याला. मी जेव्हा अशी राघववर तलवार उगारली होती, राघव मला सांगत होता की भारतीशी त्याचे काही अनैतिक संबंध नाही आहेत आणि त्या क्षणी खरं तर मला राघवच्या बोलण्यातला सच्चेपणा पटला होता. राघवला मारू नये असंही मला वाटलं होतं. आणि अचानक असा माझा हात कोणीतरी असा तसा मागून धरला घट्ट आणि मला ढकलला आणि माझ्या हातून राघवच्या पोटात तलवार अशी खुपसली गेली. चंद्रिकाजी, ज्या कोणी राघवचा माझ्या हातून खून करवला त्यानंच ते प्रेत तिकडून गायब केलं असेल का? आगे तू कशाला त्रास घेतलास? मी केला असता. कारण तुला याची नितांत गरज आहे. मम्मा, तू खूप अस्वस्थ आहेस, उदास आहेस, दिसतंय मला. त्यामागची कारणं काय आहेत सांगणार नाहीस? मम्मा, माझ्या मनातही अनेक प्रश्न, तुझ्याकडून निरसन करून घ्यावा अशा अनेक शंका आहेत. मंदारचं इथे येणं, त्यानंतर माझा प्रश्न टाळून तू निघून जाणं, लपून छपून तू अंकलना भेटायला आश्रमात जाणं, तू तिथून निघून गेल्यावर अंकलचं डिस्टर्ब होणं, आणि काल आपण लॉकअपमध्ये भेटायला गेलो होतो तेव्हा मी तिथे आल्यावर तुझं अचानक गप्प होणं. या सगळ्याचा काय अर्थ होता मम्मा? मम्मा, मी तुला कुठलीही सक्ती करणार नाही. तुझी काही सिक्रेट्स असू शकतात, पण मला तुला एवढंच सांगायचं की तू उदास आहेस आणि मी केवळ तुझा मुलगा आहे म्हणून तुम्हाला काही सांगणार नाही आहेस. असं जर का काही असेल तर हा विचार मनातनं काढून टाक. जोपर्यंत तू तुझ्या मनातल्या दुःखांना मोकळी वाट करून देत नाही आहेस तोपर्यंत तुला बरं वाटणार नाही. मग मी फक्त तुझा मुलगा नाही आहे, मी एक सायकॅट्रिस्टही आहे आणि एक डॉक्टर या नात्याने मी तुला सांगतोय, मनातल्या दुःखांचा, भावनांचा जोपर्यंत निसरा होत नाही तोपर्यंत तुला बरं नाही वाटणार. ते समजल्यावर माझं तुझ्याविषयीचं प्रेम, तुझ्याविषयीचा आदर कमी होईल असं जर का तुला भीती वाटत असेल तर ती भीती मनातनं काढून टाक. उलट तू खरं खरं सांगितलंस तर ते प्रेम, तो आदर आणखीन वाढेल. मी तुला आधीच सांगितलं मम्मा, कुठलीही जबरदस्ती नाही. एनिवे, तू चहा घे, मला महेश अंकलच्या वकिलांना भेटायला जायचं आहे. येतो मी. राघवच्या मर्डर केसबद्दल तुला काही एक माहिती नाहीये.
हे सांगून का टाकत नाहीस महेश अंकलना? सांगून टाका ना. असं कसं सांगू मी? म्हणजे अरे जेडी मला काहीच माहित नाहीये, याच्यातला भाग नाहीये रे. राघवच्या खुनाबद्दलच्या गोष्टी अर्धवट का होईना पण मला माहिती आहेत ना. कुठल्या गोष्टी मंदार? म्हणजे माझा डाऊट खराच होता. तू राघवला ओळखतोस ना? काहीतरी संबंध आहे तुझा त्याच्याशी. तुझा आवाजही त्याच्या आवाजाशी खूप मिळता जुळता आहे. तू कशी राघवला ओळखतेस? मी राघवला ओळखत नाही, पण त्याचा आवाज चांगलाच ओळखते. नाही पण या आणि प्लीज तुम्ही मध्ये बोलू नका. खरं सांग मंदार, आवाज बदलून गावच्या टोन मध्ये बोलणारा तो माणूस तूच होतास ना? तूच मला त्या धमक्या देत होतास ना? का केलंस तू असं? तुला राघवबद्दल काय माहितीये? प्लीज निदान मला तरी सगळं खरं सांगून टाक. वकील साहेब, नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं? अहो, हे स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालेत. यांनी त्यांचा गुन्हाही कबूल केलाय. म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही कोर्टाचं लक्ष वेधाल ना? नुसतं याच गोष्टीकडे लक्ष वेधून कसं चालेल? त्यांनी गुन्हा केलाय म्हणजे शिक्षाही होणारच. ते आम्हालाही कळतंय वकील साहेब. काय एका दीड दमडीच्या नोकराची खुनाची केस ती काय? त्याच्या जगण्याने किंवा मरण्याने कोणाला काय फरक पडणार होता? मॅडम, असं बोलून नाही चालणार. कायद्याच्या लेखी प्रत्येकाचा जीव हा लाख मोलाचा असतो, नोकर असो वा मालक. आणि खुन्याला शिक्षा ही ठरलेलीच आहे. वकील साहेब, पण त्यांनी स्वतःला सरेंडर केलंय. कमीत कमी या गोष्टीचा तरी विचार होईल ना कोर्टात? आपण हा मुद्दा मांडू शकतो. त्यांची शिक्षा कमी होण्यासाठी विनंती करू शकतो. परंतु महेशजींनी बरेच वर्ष हा गुन्हा लपविला, याचा जाब त्यांना कोर्टात द्यावाच लागणार आहे. आणि कदाचित त्या कारणामुळे त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती प्लीज मंदार, तुला जे काही माहीत असेल ते मला सांगून टाक. माझ्यापासून काही लपवू नकोस. मला राघवच्या खुनाचे पुरावे शोधण्यात मदत कर प्लीज. माझे डॅड निर्दोष आहेत. त्यांनी हा खून केलेला नाहीये. मंदार, कसला विचार करतोय? अरे डॅडना यातून सोडवायला पाहिजे असं तुला अजिबात वाटत नाही? जानूच्या डॅडची मदत करणं तुझं कर्तव्य आहे. तुला काहीच कसं वाटत नाही मंदार? असं कसं म्हणतेस तू? आय ऑल्सो केअर फॉर हिम. ओके, मग तुझ्याबरोबर जे काही घडतंय ते सांगून टाक ना. काय घडतंय? नाही सांगू शकत. आणि मी सांगितलं ना तरी तू विश्वास ठेवणार नाही. नाही, मग मला सांग ना, काय होतं तुझ्या बरोबर? ऐकायचं ते कधी कधी माझ्यात राघवचा आत्मा संचारतो. मग तो माझ्या मनावर, माझ्या मेंदूवर, माझ्या शरीरावर, सगळ्यावर ताबा घेतो. तो जी म्हणतो
तेच करावं लागतं मला. विचित्र वागू लागतो. तुझ्या घरी ती तलवार घेऊन येणं, महेश अंकलला हर्ट करायचा प्रयत्न करणं, मी नाही करत ग हे सगळं हेमांगी. माझ्याकडनं करून घेतो तो राघव. पण हे सगळं तुझ्या बरोबरच का घडतंय? आय डोंट नो हेमांगी. कोणाला तरी हे रहस्य नक्कीच माहित असतं. नक्कीच माहित असतं. नचिकेतचे वकील घरी येऊन भेटून गेले का? होते, येऊन गेले. तुम्ही आत्मसमर्पण केलं म्हणून तुमची शिक्षा कमी होऊ शकेल असं म्हणालेत ते. हे बघ जानू, त्या गोष्टीचं फारसं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कारण आता मला अशी एक गोष्ट समजली आहे ज्यामुळे कदाचित मी निर्दोष आहे असं सिद्ध होऊ शकेल. शैला, अगं मी राघवला मारायला गेलो होतो. माझ्या तर तलवारही होती. पण मी राघवचा खून केला नाही. राघवचा खून कोणातरी वेगळ्याच दुसऱ्या व्यक्तीने केलाय. हे आता सिद्ध होईल की नाही याची मला कल्पना नाही. मी सगळ्याच गोष्टीची मानसिक तयारी केलेली आहे. असंही होऊ शकेल की मी खुनी आहे असं सिद्ध होईल आणि मला फाशीची शिक्षाही होईल. असं बोलू नका ना, तुम्हाला काही नाही होणार हो. डॅड, आपण सुप्रीम कोर्ट पर्यंत फाईट करूया. तुम्ही असं निराश का होताय? बघा, माझं मन मला सांगताय की तुम्ही निर्दोष आहात. तुम्ही दोघे शांत व्हा. शांत व्हा. मलाही वाटतंय की मला काही होणार नाही. पण तरी सुद्धा कुठल्याही गोष्टी करता मानसिक तयारी ठेवलेली बरी. आणि समजा मला फाशी झालीच तर आपल्या घराची जबाबदारी तुमच्यावर आणि खास करून श्रीवर येणार आहे. जानू, तू श्रीला माझा निरोप देशील का? त्याला म्हणावं की कुठल्याही परिस्थितीला तयार राहा. मला तर पटकन डॉक्टरांना फोन करा.